भवानीपेठ विद्यार्थी संघटना सोलापूर यांच्या वतीनं 10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात संपन्न. भवानीपेठ विद्यार्थी संघटना सोलापूर यांच्या वतीनं इयत्ता 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय बॅग, 1 लिटर स्टील बॉटल व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान संघटनेचे संस्थापक श्रीनिवास कोंडी यांनी भूषवलं. प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर विकास मंचचे योगीन गुर्जर तसेच गिरीकर्णिका फाउंडेशनचे विजय जाधव उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना योगीन गुर्जर म्हणाले, विद्यार्थ्यांनी आजपासून नव्हे तर आतापासूनच स्वतःला घडवण्याची सुरुवात करावी. प्रत्येकानं घराबाहेर पडताना आपल्यासोबत एक वही आणि पेन ठेवावं. ज्या ठिकाणी जाल तेथील चांगल्या गोष्टी, नवीन कल्पना, अनुभव आणि महत्त्वाची माहिती लिहून ठेवण्याची सवय लावा. ही सवय भविष्यात तुमच्या यशाचा पाया ठरेल. पुढे बोलताना त्यांनी सोलापूरमधील रोजगाराच्या संधी, उद्योग व्यवसायातील संधी, कौशल्य विकास आणि करिअर नियोजन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं. नोकरी आणि करिअर यामध्ये मोठा फरक आहे. नोकरी ही केवळ उत्पन्नाचं साधन असतं, तर करिअर हे आयुष्य घडवणारं ध्येय असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःची कौशल्य विकसित करून उज्ज्वल. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना 3 म पासून दूर राहण्याचा संदेश देत मावा, मादक व्यसन आणि अनावश्यक मिरवणुका यांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. जोपर्यंत शिक्षण पूर्ण होत नाही, करिअर स्थिर होत नाही, तोपर्यंत राजकारण किंवा इतर विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा, असा मोलाचा सल्ला दिला. शारीरिक तंदुरुस्ती महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितलं, ज्याला डॉक्टर व्हायचंय तो पोलीस झाला किंवा ज्याला पोलीस व्हायचंय तो डॉक्टर झाला तर त्याचं ध्येय पूर्ण होणार नाही. त्यामुळे प्रत्येकानं स्वतःचं ध्येय निश्चित करून त्यानुसार सातत्यानं तयारी केली पाहिजे. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थीच भविष्यात यशस्वी नागरिक बनतो. गिरीकर्णिका फाउंडेशनचे विजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना सांगितलं, कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च यश मिळवायचं असेल तर त्या क्षेत्रावर मनापासून प्रेम करा. जिद्द, चिकाटी, शिस्त आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर ध्येयाकडे वाटचाल करा. यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. पूर्ण समर्पणानं प्रयत्न केले तर यश निश्चित मिळतं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक व सूत्रसंचालन संघटनेच्या सचिवा रूपाताई अमरनाथ दुस्सा कटकम यांनी केलं, तर आभार प्रदर्शन संघटनेचे अध्यक्ष प्रवीण नाथ जिल्हा यांनी केलं. कार्यक्रमानंतर गुणवंत विद्यार्थी, प्रमुख पाहुणे, पालक यांचं सामूहिक छायाचित्र घेण्यात आलं. त्यानंतर शाकंभरी माता देवी मंदिरात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, परिसरातील नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी संघटनेच्या विनंतीला क्षणाचाही विलंब न लावता सकारात्मक प्रतिसाद देत मोलाचं सहकार्य केलं. रिअल इस्टेट व्यावसायिक श्री विनायक कुर्डी यांनी 32 शालेय बॅग, श्रावण दीपक शेर्ला यांनी 25 शालेय बॅग, तर सुमन फार्मास्युटिकलचे गोवर्धन बिल्ला यांनी 25 शालेय बॅग भेट दिल्या. भाऊसाहेब वॉलपेपरचे नित्यानंद पिस्के यांनी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 1 लिटर स्टील बॉटल उपलब्ध करून दिल्या. या सर्व दानशूर व्यक्तींनी सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या सहकार्याबद्दल भवानीपेठ विद्यार्थी संघटनेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. या उपक्रमासाठी श्री शाकंभरी माता देवी मंदिर येथील समस्त विश्वस्त मंडळानं मंदिर परिसर उपलब्ध करून देत मोलाचं सहकार्य केलं. इतक्या मोठ्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमासाठी मंदिर उपलब्ध करून दिल्याबद्दल भवानीपेठ विद्यार्थी संघटनेच्या वतीनं समस्त विश्वस्त मंडळाचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण जिल्हा, सचिवा रूपाताई अमरनाथ दुस्सा कटकम, संघटक चक्रधर अनलदास, विनायक माधव, प्रतीक्षित परदेशी, रेवणसिद्ध नरोनी, अमरनाथ दुस्सा, श्रीकांत नामनी, आकाश दुधगुंडी, नागेंद्र बोगडे, दीपक नरोनी, लक्ष्मीनारायण जेट्टा, संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतला. यावेळी संघटनेच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि कौशल्य विकासाच्या संधी पोहोचवण्यासाठी भवानीपेठ विद्यार्थी संघटना भविष्यातील विविध शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थी हिताचे उपक्रम सातत्यानं राबवणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. भवानीपेठ विद्यार्थी संघटना सोलापूर. पर्यावरणपूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल आता फक्त ₹2800 मध्ये. सानविग्राम जनशक्ती फाउंडेशन व सानविग्राम जनशक्ती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी तसंच नोकरदार वर्गासाठी विशेष सायकल योजना राबवण्यात येते. बाजारात सुमारे 4500 ते 5500 किमतीची पर्यावरणपूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल फक्त ₹2800 मध्ये उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेचा लाभ अनेक नागरिकांनी घेतलाय. आपण या संधीचा लाभ घ्यावा. महत्वाची सूचना, या योजनेसाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणी करताना कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही. सायकल प्रत्यक्ष स्वीकारताना फक्त ₹2800 भरावे लागतील. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन समन्वयक व्यंकटेश अमृतम यांनी केलं. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क प्रथमेश अमृतम 87 33 87 14 43, रमेश नलदास 72 49 63 41 62. जनदर्पण न्यूज चॅनल, मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय जवळ, सोलापूर.